सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आमच्याकडे कोण आलेला आहे बघा सकाळी सकाळी. तर ह्यांना कोण कोण ओळखतं ते मला आधी कमेंटमध्ये नक्की सांगा. मला एका ताईंनी कमेंटमध्ये विचारलं पण होतं की हे तुमच्या गावचे आहेत का म्हणून, मनोज भडकवाले ते. तर ते आषाढ महिन्याच्या म्हणजे ते काय करतात, फेरीला येतात दिवाळीमध्ये. ते आले होते, मग छान त्यांना असं ज्वारी दिली, तेल दिलं आणि चहा केला. चहा त्यांनी घेतला आणि ते गेले. नंतर मग आम्ही टॅमॅटो काढत होतो. त्याच्या आधीच आम्ही टॅमॅटो काढत होतो, ते आल्यामुळे थांबले होतं. माझी थोडीशी तब्येत बिघडल्यामुळं मी टॅमॅटो बसून निवडते आहे. आणि इकडे टेम्पो आला आहे, मामा भरतात टेम्पोमध्ये. काल थोडीशी मिरची काढलेली आहे, आज थोडेसेच काढलेत टॅमॅटो, 3 कॅरेट काढलेत शोधून शोधून. आणि इकडे बघा टॅमॅटो केवढे छान आहेत, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज जाणार आहेत मामा एकटेच ह्याला ह्याच्या बाजारला, मानेगावच्या. तर चला दाखवते तुम्हाला या गाडीमध्ये काय काय माळवं त्यांनी घेतलेले विकायला. तर वांगी एवढी सुंदर ताजी ताजी होती. वांगी खूप महाग झालेली आहेत. आणि दुपारच्या जेवणामध्ये आज काय काय केलं आहे बघा. आत्याने खूप उशीर झालेला होता, आत्या माझी वाट बघत बसते त्या जेवणाची. तर छान असं आत्याने वांग्याचं भरीत बनवलं होतं. सकाळी गणेशला भेंडी केली होती, त्या दिवशी मी बाजारावर येताना भेंडी आणली होती. थोडी भाजीची भाकरी पण बनवली, चपाती भाकरी असं सगळं आहे दुपारचं जेवण. वातावरण कसं झालेलं आहे बघा, छान गावाकडचं. तर माझी थोडी तब्येत बिघडल्यामुळं आज जेवायला खूप सारा उशीर झालेला आहे. मला सकाळपासूनच माझं पोट उलट्या असं चालू आहे, त्याच्यामुळे मग मी झोपले होते. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.